आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आणि या संदर्भात अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। आपल्यासोबत ते थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, गर्दी वाढतच चाललेली आहे आणि आता स्थानकाच्या परिसरातही गर्दी झाली आहे, काय अपडेट? मी सध्या मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सध्या या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण आहे। मराठा आंदोलकांची गर्दी काल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आज देखील तितकीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पण एक चांगली बाब ही आहे की मराठा समन्वयक आहे त्यांच्याकडून एक मार्गिका मोकळी करण्याचं जे आवाहन आहे ते या सगळ्या मराठा बांधवांना करण्यात आलं आणि त्यानंतर एक मार्गिका जी आहे जी जे पुलाकडून मंत्रालयाच्या दिशेने जाते ती सध्या खुली करण्यात आलेली आहे। तर दुसरी मार्गिका जी आहे ती वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण या सगळ्या मार्गिकेवर या सगळ्या रस्त्यावरती मराठा आंदोलक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। जिथवर आपली नजर जाईल तिथवर आपल्याला भगव्या टोप्या भगवी उपकरणं घातलेली माणसं दिसतील आणि हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि पोलिसांनी सुद्धा समंजसाची भूमिका आज घेतलेली आहे। मराठा समन्वयकांना सांगूनच एक जो निरोप आहे तो या सगळ्यांना दिला जातो आणि त्यांच्या सांगण्यावरूनच या सगळ्या हालचाली सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। एकंदरीतच वाहतूक कोंडी फोडून काढण्याचं जे एक फार मोठं आव्हान आहे ते सध्या मुंबई पोलिसांपुढे ट्रॅफिक पोलिसांपुढे उभं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सध्या तरी त्यांना यश येते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण जी वाहतूक सकाळपासून आज 11:30 पर्यंत पूर्णपणे बंद होती ती आता हळूहळू सुरळीत करण्यात आलेली आहे। मागच्या अर्धा तास निश्चितच गिरीश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आज सुद्धा पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे का? बंदोबस्त नेमका कसा आहे? नक्कीच काल पण आपण पाहिलं की रॅपिड ऍक्शन फोर्सच्या ज्या तुकड्या आहेत त्या तैनात करण्यात आल्या होत्या आणि आज देखील खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांची भूमिका आहे, प्रशासनाची भूमिका आहे ती मराठा आंदोलकांना कळकळीची विनंती करून त्यांना समजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मुंबईचं आझाद मैदान दिलेलं आहे त्या ठिकाणी आंदोलन करा असं वारंवार त्यांना सांगण्यात येते आणि त्यामुळे अगदी व्यवस्थित या सगळ्या मराठा आंदोलकांना सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं समजवलं जाते। आज सकाळी सत्यनारायण चौधरी जे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले, त्यांनी सुद्धा मराठा समन्वयकांची भेट घेतली। डीसीपी सुद्धा झोन 1 चे या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा सगळ्या आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करा, मुंबईकरांना आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आणि त्यानुसार हे जे मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा गिरीश, काल आपण पाहिलं होतं जरांगेंच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा करण्यात आलेला होता, आजही परिस्थिती काहीशी तशीच दिसते। जरांगे काही आवाहन करू शकतात का, संवाद साधू शकतात का, काय वाटतंय? निश्चितच जरांगेंनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की मुंबईकरांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन मराठा समाजाकडून व्हायला नको, मराठा आंदोलकांकडून व्हायला नको आणि अगदी त्याच पद्धतीचं वातावरण सुद्धा सध्या दिसतंय। गर्दी जरी असली तरी या गर्दीमागचं जे कारण आहे ते यांना विचारल्यानंतर कळतं आणि ते म्हणजे पाऊस पडतोय, आझाद मैदानामध्ये ठिकठिकाणी चिखल साचलेला आहे आणि जोपर्यंत शेड बनत नाही तोपर्यंत या ठिकाणी यावं लागतंय, कारण रस्त्यावर येणार नाही मग जाणार कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। आणि ज्यावेळी तिथे शेड तयार होईल, ज्यावेळी बसायची व्यवस्थित व्यवस्था होईल तेव्हा मात्र आम्ही आझाद मैदानात जाऊन असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांनी मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला येत आहेत। एकंदरीतच पोलिसांना तर सहकार्य करायचे पण सरकारकडून योग्य ती व्यवस्था होईपर्यंत आम्ही रस्त्यावरच थांबणार असा पवित्रा सुद्धा या मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। यातून काही तोडगा निघणार आहे का भविष्यामध्ये हे सुद्धा पाहणं सेजल आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत। मुंबईचा सीएसएमटी परिसर आहे, एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे आणि अगदी त्याच्या समोरच हे आंदोलन सुरू आहे। दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती कशा पद्धतीनं सुरू आहे ते सुद्धा आपण पाहतोय। एक वाहतूक पूर्णपणे बंद आहे तर दुसरी वाहतूक आता हळूहळू सुरू केली जात आहे आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंतचं चित्र नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। सेजल, निश्चितच गिरीश, आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी देखील सीएसएमटीच्या परिसरामध्ये या सर्व आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता, पोलिसांनी बातचीत तर करण्याचा प्रयत्न केला मात्र ही गर्दी वाढत चाललेली आहे। नेमकी काय चर्चा पोलीस आणि या आंदोलकांमध्ये झाली आहे या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि एक विनंती या सगळ्या आंदोलकांना केलेली आहे की तुमच्या मागणीचा आदर करतो पण तुम्ही गावाखेड्यातून मुंबईमध्ये आलेला त्याचा देखील आम्ही आदर करतो, पण जी वाहतूक आहे जो कायदा सुव्यवस्था आहे तो सुद्धा अबाधित राहिला पाहिजे आणि त्याचं देखील पालन या सगळ्या आंदोलकांकडून व्हायला हवं असं सुद्धा एक आवाहन। बरं गिरीश, काही वेळासाठी थांबवतीये, थेट आझाद मैदानात जाऊयात। आमचे प्रतिनिधी
प्रदीप कापसे त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर सुद्धा आता मोठी गर्दी झालेली आहे आणि आझाद मैदान तर खचाखच भरलेलंच आहे. पावसाचं वातावरण आहे, बसण्याची सोय नाहीये. सध्याची काय परिस्थिती आहे? सेजल अगदी बरोबर आहे. खरं तर आझाद मैदानामध्ये सुद्धा मराठा आंदोलकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे हे त्यांच्या व्यासपीठावरती उठलेले आहेत. 12 वाजता मराठा आरक्षणावरती जे अभ्यासक आहेत त्यांची चर्चासत्र जे आहे ते मनोज जरांगेंनी बोलवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण आझाद मैदानावरती पाहतोय की मराठा सेवकांची बांधवांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. जसं जसं उपोषणाचा दिवस वाढतोय तशी मैदानामधली गर्दी जी आहे वाढत चाललेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळापूर्वी आपण मैदानामधलं चित्र जर पाहिलं तर मनोज जरांगे यांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला ठेका धरताना पाहायला मिळाले आणि मनोज जरांगेंची मागणी मान्य करा ही एकच मागणी या सगळ्या मराठा आंदोलकांची आहे. काल आपल्याला माहिती की आरक्षण उपसमितीचे सदस्य जे आहे न्यायमूर्ती शिंदे समितीचे सदस्य जे आहेत ते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आलेले होते. त्यामुळे आज दिवसभरामध्ये आझाद मैदानामध्ये काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मात्र बरोबर 12 वाजता मनोज जरांगेंनी मराठा अभ्यासकांची चर्चासत्र जे आहे ते बोलवलेलं आहे. सध्या पाऊस थांबलेला आहे. प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी.